प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात एका शाळेच्या उंबरठ्यावरून होते आणि इथून घडतात उद्याचे भविष्य. ही फक्त शाळा नाही, ही आहे संस्कार, ज्ञान आणि स्वप्नांचे पंख देणारं मंदिर. विद्या म्हणजे प्रकाश आणि हा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजेड बसवत राहतो. या प्रवेशद्वारातून आत येणारे प्रत्येक मोल उद्या समाजाचा अभिमान बनून बाहेर पडते. ज्ञान, संस्कार आणि यशाचा प्रवास सुरू होतो इथून, विद्या मंदिर हिटणीच्या पवित्र उंबरठ्यावर. शाळेचे मुख्याध्यापक सतीश तेली सर यांच्यासोबत आहे. कारण आजकाल आपण बघतोय की मराठी शाळांमध्ये पट वगैरे कमी होत चाललेला आहे. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलणं करून घेऊया. सर नमस्ते. नमस्ते. सर आजकाल आपण बघतोय की मराठी शाळांमध्ये ना पटची संख्या कमी होत चाललेली आहे आणि ते आपल्याला चिंताजनक वाटत आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर? अगदी बरोबर आहे. आमच्या संपूर्ण गोरगरिबांच्या शाळांचा, गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचा हा आज संपूर्ण देशभरामध्ये हा एक समस्या होत चाललेली आहे. कारण ज्या हेतून आज आपण शाळांकडे पाहिलं पाहिजे तो थोडंसं कमी वाटतंय आणि आधुनिक युगामध्ये नवीन तंत्रज्ञान, डिजिटल युग आलेलं आहे, शैक्षणिक नवीन धोरण आलेलं आहे. पण अशा ह्या सगळ्या नवीन ज्या तंत्रज्ञानाचा किंवा धोरणाचा आपल्याला थोडंसं न कळत असताना विसर पडलेला आणि एक चिंतनीय अशी बाब वाटते की आमच्या ह्या गोरगरिबांच्या शाळांच्याकडं थोडंसं लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन असो किंवा एक त्यांचा एम असो थोडासा बदल दिसतोय. तर ही निश्चितच चिंतनीय बाब आहे. तर आपण काहीतरी याच्यासाठी समाज सहभाग वाढवून समाजाच्या लोकांनी ह्याच्यामध्ये आपली शाळा आणि गाव हा वेगळं न समजता गाव शाळेमध्ये आलं पाहिजे आणि शाळा गावात गेली पाहिजे. अशा हेतून करता आपण काम केलो तर निश्चितपणानं आपल्या शाळांना चांगले दिवस येतील आणि विद्यार्थी तुला बऱ्याच ठिकाणी आता बदल घडत आहे. भविष्यामध्ये ह्या वर्षी सुद्धा आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक शाळांच्या मध्ये पट पूर्ण जास्त झाला आहे, ह्या खाजगी शाळांच्या पेक्षा जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये. आपण हे पण पाहतोय की मराठी शाळांमध्ये एक कमतरता आहे सर. मनुष्यबळ पण भरपूर असं कमी वाढतोय आपल्याला. शिक्षकांची कमी आहे. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? ह्याच्या बाबतीमध्ये कायदेशीर थोड्या काही गोष्टी आहेत. 2009 साली शिक्षणाचा हक्क कायदा झाला आणि त्या कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. त्या PTR म्हणजे पीपल टीचर रेशो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचं काही प्रमाण ठरवण्यात आलं. बरोबर. आपला क्रायटेरिया केला आणि त्या क्रायटेरिया सरसकट सगळ्याच भागामध्ये एकच क्रायटेरिया लागल्यामुळं ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी संख्या बसती, लोकसंख्या कमी असलेल्या गावामध्ये विद्यार्थी आउटपुट कमीच असणार आहे की विद्यार्थी आम्हाला जे मिळायला पाहिजे ते त्या शहरापेक्षा एक कमी प्रमाणामध्ये विद्यार्थी असणार आहे. आता याच आमच्या आपण विचार केला तर यावर्षी एप्रिलमध्ये आम्ही सर्वे जो केला त्यामध्ये दरवर्षी आमच्याकडं 30च्या घरामध्ये 6 वर्ष पूर्ण जे तो पहिलीला प्रवेश पात्र असा विद्यार्थी सापडायचा. पण यावर्षी फक्त 20च मुलं आहेत. 20च मुलं आणि विशेष म्हणजे ती 20 मुलं आपल्या शाळेमध्ये आज हजर झाले आहेत. आता रीतसर आपल्या 15 दिनपासून नियमित येतात, शाळा त्यांचे अध्यापन चालू आहे. पण थोडंसं कुठेतरी शासनाच्या धोरणामध्ये हा बदल करणं गरजेचं आहे. हा फक्त एक राज्य शासनाचा विषय नाही, एका जिल्ह्याचा नाही, तर संपूर्ण देशाचा आहे. कारण तो कायदा ज्या वेळेत बनवला त्याच वेळेला त्याच्यावरती काही आपण विचार करणं गरजेचं होतं. पण आम्ही सुद्धा शिक्षक म्हणून आणि शासनकर्ते, राज्यकर्ते यांनी सुद्धा याच्यावर कुठलाही विचार केला नाही. आणि आज आमच्याकडं जी परिस्थिती झाली आहे तर शिक्षक आणि विद्यार्थीचं प्रमाणातून आम्हाला मिळणारा जो शिक्षक आहे त्याला आपण संच मान्यता असं एक नाव दिलेलं आहे. त्या संच मान्यतेमध्ये एक जर विद्यार्थी कमी असेल त्या संच मान्यतेमध्ये तर पूर्ण एक शिक्षक आमचा कमी होतो आणि त्याचा जो भार आहे गुणवत्तेवरती होणारा परिणाम आहे तो खूप विपरीत परिणाम होत आहे. आज आम्ही अनुभवतोय. गेल्या वर्षी आमच्या शाळेतून 3 शिक्षक पदोन्नतीने गेले. पदोन्नतीने गेल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या आमच्या शाळेमध्ये दुसरा एक बदलून गेल्यानंतर किंवा एक प्रमोशन गेला दुसरा शिक्षक द्यावा अशी सिस्टम कुठंही नाही आहे. वर्षभर आम्ही काय केलो तर स्वयंसेवक आमच्यासारख्या तरुण मुलांना आम्ही इथं बोलवून थोडंसं आम्ही त्यांच्याकडून सहकार्यातून हे आमचं शैक्षणिक काम आम्ही वर्षभर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि काही पालकांचं सुद्धा असं आहे की शिक्षक जर नसतील तर आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळणार नाही. पालकांचे चुकीचं, त्यामुळं आम्ही तिथं काही उत्तर देऊ शकत नाही किंवा सांगू शकत नाही आणि त्याच्यात परिणाम मला हे यावर्षी दिसून येत आहे. त्यामुळं
शिक्षक वर्गाला एक शिक्षक असावा आणि त्याचा परिणाम आपल्याला 100% दिसून येणार आहे. आता तुम्ही मनुष्यबळाचा सांगितला, तर आपल्या या विद्या मंदिर हिटणीमध्ये अजून किती शिक्षकांची गरज आहे सर, तुम्हाला काय वाटतं? तात्विकदृष्ट्या पटसंख्येवर 1ली ते 5वी 6वी ते 8वी 1ली ते 5वीला या मे महिन्यामध्ये तालुक्यातून समायोजन अतिरिक्त झालेले शिक्षक त्यांचं समायोजन करण्यात आलं आणि माझ्या शाळेला प्राधान्यानं 3 शिक्षक कमी होते, ते तिन्हीचे तिन्ही मला मिळालेले आहेत. पण वरिष्ठ वर्गांच्या वतीने म्हणजे 6वी ते 8वी यासाठी विशेष शिक्षक एक समाजशास्त्र आणि त्यानंतर भाषा विषय आणि गणित आणि विज्ञान त्यापैकी एक आम्हाला भाषा विषय शिक्षक मिळालेले आहेत. कारण समाजशास्त्रासाठी आम्हाला शिक्षकाची आवश्यकता आहे. गेली वर्षभर ते पद न भरल्यामुळं थोडंसं त्या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी थोडीशी आम्हाला अडचण येते मला वाटतं. आणि ती या लवकरात लवकरची तर थोडंसं आम्हाला अध्यापना दृष्टीनं आणि नियोजना दृष्ट्या बरं होईल. सर ते शिक्षक आता एक आपल्याला समाजशास्त्रात ते पाहिजे आहे, ते कोणाकडून आपण मागणी करू शकतो की कोण नेतं पोस्ट भरू शकतो ते? आमची मागणी ही पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदेला जाते आणि जिल्हा परिषदेमधून आपल्याला ती कामाची पूर्तता होऊ शकते. ओके ओके सर, जिल्हा परिषद म्हणल्यानंतर आता आपण रेडेकर साहेबांना पण आपण बोलू शकतोय. निश्चित त्यांच्यापर्यंत हा विषय गेलेला आहे. माझ्या गावातील बरेच पालक जिल्हा परिषद माननीय अनिरुद्ध रेडेकर, त्याचबरोबर आमच्या शिक्षण समितीतले सदस्य अमरदादा चव्हाण साहेब हे सुद्धा या प्रश्नावरती अगदी गांभीर्यानं तो प्रश्न घेतला आणि आमच्या संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाचे प्रमुख आमचे जे शासकीय प्रशासकीय आपण त्यांना हेड म्हणतो शिक्षण अधिकारी यांच्याशी चर्चा झालेली आहे. आणि तांत्रिक बाबतीमध्ये थोडंसं ते काम थांबलेलं आहे. भविष्यामध्ये हा विषय त्यांच्यापर्यंत पालकांमार्फत गेलेला आहे. त्यामुळे कदाचित ती सोडवणूक होईल. आणि या व्हिडिओ बरोबर पण आपण एवढे रिक्वेस्ट करतो की जिल्हा परिषदला की लवकरात लवकर विद्या मंदिर हिटणी या शाळेमध्ये एक शिक्षकांची गरज आहे आणि तो ते त्यांनी आम्हाला शिक्षकांना एक शिक्षक त्यांनी पोस्ट भरून द्यावं, हीच आपली एक विनंती आहे. सर आता आपण पाहतो की सर्व आपली या गावकऱ्यांचीच मुलं आहेत आणि आपण पाहिलो की समाजाचा सहभाग फार कमी आहे. तर नागरिकांचा सहभाग कसा आहे सर याच्यामध्ये? त्याचा निश्चित मी मगाशीच म्हटलं होतं की गाव शाळेत गेली पाहिजे, गाव आणि शाळा गावात आली असं असताना थोडंसं ग्रामीण भाग आहे. या ठिकाणी बहुतांश लोक शेतीचे व्यवसाय असल्यामुळे आता शेतकऱ्यांची परिस्थिती, आपण सर्वजण शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्हाला माहिती आहे. सुट्टी कधी मिळत नाही, रजा हा विषय त्यांच्यात नसतो. कुठलाही जरी आपल्याला ऋतू असेल तर त्या प्रत्येक ऋतूमध्ये त्याला अविरतपणे काम करायला लागतं आणि त्यामुळं थोडंसं पालकांचं घेणं थोडंसं इथं कमी आहे. तरी देखील आमचा प्रयत्न बऱ्यापैकी चालू आहे की लोकांना कसं आपल्याकडे शाळेमध्ये आणता येईल असे वेगवेगळे उपक्रम सुद्धा घेऊन त्याचा सहभाग आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. पालक इतक्यासाठी पाहिजेत की एक नकळत या मुलांच्या वरती सुद्धा इथं काम करणाऱ्यांना सुद्धा कौतुक म्हणा, एखादी उणीव म्हणा किंवा एखादी गरज आहे तर ते प्रत्येक वेळेला आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही व्यक्तिगत, बरोबर, आणि तेही व्यक्तिगत येऊ शकत नाही. पण आज समुदायानं एकत्र आलं तर कदाचित खूप मोठं काम या शैक्षणिक संकुलामध्ये होईल. आणि त्यासाठी माझी एक कळकळीची विनंती अशी आहे की हे आपले शिक्षक असू देत, आपले विद्यार्थी सगळे आपलेच आहेत आणि शाळा ही आमचीच आहे असं जर आम्ही म्हणत आणलो तर आम्ही हा जगन्नाथाचा रथ निश्चितपणाने गोडण्यामध्ये यशस्वी होऊ. सर या शाळेमध्ये वार्षिक किती वेळा तुम्ही पालक मेळावा घेता सर? साधारणपणे पालक मेळावा हे किमान 2 वेळा तरी आमचे पालक मेळावे होतात. आणि सहभाग किती असतो त्यामध्ये? मला असं वाटत होतं की सुरुवातीला थोडंसं कमी होता सहभाग, पण 1-2 वेळा आम्ही पालक मेळाव्यामध्ये बघितलो त्यावेळेला 80-90 पालक आमच्याकडे या ठिकाणी आले. अजून यायला पाहिजे, पण
काहीच नव्हतं तिथं 80 म्हणजे मला तरी एक चांगल्या पुढची अपेक्षा वाटते की पालक निश्चितपणानं आता भविष्यामध्ये येत असतात होतील सहभागी सहभागी होते आणि काम करायचं फक्त त्या विद्यार्थ्यांच्या वरती काम करायचं आपल्याला बाकीच्या कुठल्याही गोष्टीला फार महत्व न देता विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आमच्याकडून झालंच पाहिजे आणि त्यासाठी पालक थोडेसे आम्हाला मदतीला आले तर निश्चितपणे सदस्य यश संपादन करू शकतो सर. अजून पण आपण मला एक विचारायचं होतं की राजकीय, आता आपण राजकीयमध्ये पण सगळीकडे राजकीय तरी आहे सर, शिक्षणामध्ये पण राजकीय येतोय, तरी पण त्याचा एक अभाव दिसून येतोय सर, त्याबद्दल काय सांगेल? निश्चितच कसं झालंय आपल्याला मगाशी मी पहिल्यांदाच म्हटलं जे आधुनिक युगामध्ये जावं आधुनिक तंत्रज्ञानाचा संपूर्ण जर वापर करायचा आणि सगळ्याच अगदी गलीपासून दिल्लीपर्यंत आहे. पण भौगोलिक परिस्थिती, सामाजिक स्तर त्या सगळ्या गोष्टी विचार करून त्या गोष्टी व्हायला पाहिजे. आता हितनीमध्ये एक तर आपण जाणतोय की कन्नड भाषिक गाव आहे. बहुतांश 99% कन्नड गाव कन्नड आहे. या ठिकाणी मराठी भाषेतून आम्ही त्यांना अध्यापन करतोय. बऱ्या अडचणी येतात. हे सगळं जरी असलं तरी देखील मला वाटतं की भौतिक सुविधांबरोबरच मनुष्यबळ तितकंच महत्वाचं आहे. भौतिक सुविधामध्ये आपल्याला माननीय आमदार शिवाजीराव पाटील या विभागाचे आमदार आहेत. मे पासून साधारण मोठ्या आमच्याकडं निधी मोठा असं दिलेला आहे. ओके, ते काम पण इथं चालू आहे. भविष्यामध्ये भौतिक सुविधा आपल्याला संपन्न शिक्षकाची मगाशी म्हटलं की शिक्षक आम्हाला मिळालं तर थोडंसं अजूनही अखीनं काम करू. अशा पद्धतीनं आता तरी ही एकंदरीत आमच्या शिक्षणाची वाटचाल आहे. तुम्ही मगाशी विचारला प्रश्न कुठला? राजकीय अभाव. राजकीय अभाव. आता याच्यामध्ये राजकारण किंवा राजकीय प्रत्यक्ष नसताना हे धोरणं ठरवत असताना देश पातळीवर राज्य पातळीवर धोरण नको, त्यामध्ये थोडीशी कुठे लवचिकता असायला पाहिजे. शहरामधलं आणि ग्रामीण निश्चितच फरक आहे. ते जर करता आपण विचारात घेऊन सगळीकडं सरसकट एकत्र मन लावलं तर ते कदाचित चुकीचं होईल. आणि आता तर आम्ही काल परवा तरी एक उच्च शिक्षण तंत्रज्ञानाचे आमचे जे मंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जिल्हा परिषद शाळा आणि महानगरपालिकेच्या शाळांचं लोकांना आकर्षण कमी झालंय आणि खाजगी शाळांचं आकर्षण वाढलंय. त्यामुळं त्या शाळा चालवायला दिलेल्या पर्याय ठीक आहे. हा काय व्यापार नाही आहे, उद्योग नाही आहे, शिक्षण हे काय उत्पन्नाचं साधन नाही आहे. पण इथं ते नागरिक घडवणार आहे, सुजाण नागरिक घडवणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडे येणारा जो वर्ग आहे तो निश्चितपणानं बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या, कष्टकऱ्यांची मुलं इथं असतात. त्यामुळं भविष्यात करता असं काय ते विचार केला आणि शासनानं असा जर निर्णय घेतला तर आपल्याला ह्या शाळा 100% इथंच होणार आहे. आणि शिक्षण मुलांचं, गरिबांच्या मुलांचं शिक्षण हे निश्चितपणानं मागणार आहे. कदाचित पैसा असणारा माणूस आज करेल, आज करेल. आणि अनेक उदाहरण आमच्याकडं बरेच वयस लोक, अनुभवी लोक सांगतात मोफत वाटप करतात त्यावेळेला. आज मोफत तुम्हाला मिळायला लागलेलं आहे, पण शेतकरी पेरायचं थांबवला तर एक दिवशी ती समोर नाते होणार आहे. तुम्हाला मोफत वेळाचं बंद केलं तर तुम्ही पुढे जाणार आहे. हे करायला परत तुम्हाला कस्टमर त्रास होणार आहे. त्यामुळं हे आमच्या जिल्हा परिषद शाळांच्याकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीनं गरिबांच्या शाळा म्हणून थोडं बघणं गरज आहे, काळाची गरज आहे. आणि शासकीय पातळीवरती, राजकीय पातळीवरती सुद्धा याचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. अनावश्यक कामातून शासकीय शिक्षकांना मुक्त केलं पाहिजे. बरोबर. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर अध्ययन, अध्यापन, शिकणं आणि शिकवणे हे दोन सजीव व्यक्तींच्या मध्ये चाललेली आंतरक्रिया असते. ह्याच्यामध्ये विद्यार्थी आमच्याकडे येणारा जो आहे ती 6 वयाच्या वयोगटातला म्हणजे तो आपल्या कुटुंबातून पहिल्यांदाच समाजामध्ये येत असतो. आणि त्या मुलांच्यावरती काम करणारा आमचा सजीव शिक्षक, त्याला काय ते भावना आहेत, मन आहे, आणि हे सगळं त्या मुलांच्या मध्ये आणि त्या शिक्षकामध्ये अशैक्षणिक नावाचं एक कामाचं मोठी यादी आहे. ती यादी जर बघितली तर आम्हाला जाणीवपूर्वक त्या विद्यार्थ्याच्या मध्ये आणि शिक्षकामध्ये म्हणजे अंतर पडावं अशा पद्धतीने केलंय. आणि त्याचा परिणाम निश्चितपणानं त्या मुलांच्या वरती आपल्याला मनापासून जे तळमळीनं जीव ओतून काम करायला पाहिजे की काम होत नाही. त्यामुळं माझी एक विनंती अशी असेल की तुम्ही
अशैक्षणिक कामाच्या म्हणजे जी यादी जी आहे त्यातून जास्त महत्वाचे जे आहे ते ठेवा. आता निवडणूक आहे, दर 5 वर्षांनी निवडणूक येते. त्याच्यानंतर जनगणना 10 वर्षांनी जनगणना आहे. ह्याच्याशिवाय आणि नैसर्गिक आपत्ती वगैरे आली तर आमचं कर्तव्य आम्ही करूया ते. पण दररोज आमच्याकडं असा भडीमार आहे कामांचा, तर त्याची यादी सुद्धा आम्ही हे काय करायला लागलोय आणि काय करायला पाहिजे होतं किंवा काय करायला नको पाहिजे हे मला सुद्धा कळत नाही किंवा असं सामान्य आमच्या शिक्षकांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे मुलांच्या वरती गुणवत्तेवरती परिणाम निश्चितपणे होतोय. माझं एक ठाम मत आहे सर, ज्या वेळेला एखादा शिक्षक ही नोकरी म्हणून पत्करतो स्वीकारतो तो एकतरी व्यावसायिक शिक्षण त्याचं पूर्ण असतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळी इथं येणारा पुढचा समोरचा जो आमचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याशी त्याची नाळ जुळलेली असते वेगळी. मला कुठल्याही समाजातून कुठल्याही स्तरातून आलेला शिक्षक विद्यार्थ्याच्या प्रती कधीही प्रतारणा करत नाही. पण होते कसं, ह्या अशैक्षणिक कामं आणि नको त्या ह्याच्यामुळं थोडी आमची गुणवत्तेमध्ये निश्चितपणानं अडचण यायला लागलेली आहे. आणि ती जर का अडचण नको पाहिजे तर अशैक्षणिक कामं थांबवावीत आणि गुरुजींना फक्त विद्यार्थ्यांच्या बरोबर 11 ते 5 वेळ द्या. त्याला संपूर्ण अभ्यासक्रम माहिती आहे, त्याला मानसशास्त्र माहिती आहे, तो त्याच्यामध्ये अनुभवातून खूप मोठ्या पदापर्यंत तो पण स्वतः जाऊ शकतो आणि विद्यार्थी पण येऊ शकतो. अशी असंही उदाहरण आहेत. खरं आहे. त्यामुळे अशैक्षणिक कामाचा बोजा कमी होणे. नाही, त्या कामासाठी त्यांनी अजून एक वेगळी टीम तयार केली तरी पण चालेल. पण शिक्षकांना विसरू नये. कारण त्या वेळापुरतं तुम्ही आता त्या टायमामध्ये तुम्ही नसणार शाळेमध्ये आणि त्या पोरांचं नुकसान. 100% तर यावरती पण थोडंफार गव्हर्नमेंटनं लक्ष द्यावं लागेल. कारण शैक्षणिक कामामध्ये शिक्षकांना मिसळू नये आणि त्याच्यासाठी तुम्ही एक वेगळं टीम केला तरी हे एक चांगलीच गोष्ट आहे. सर, आता आपण पाहतोय आजकाल आपण पाहतोय की जास्त म्हणजे मराठी आणि इंग्रजीमध्ये कम्पॅरिझन भरपूर असं चालवायचं. त्यामध्ये दोन्हीमध्ये फरक काय तुम्हाला जाणू शकतो सर? मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यममध्ये फरक थोडाफार आपल्याला समजून सांगायला हवा. निश्चित आहे. जागतिक भाषा म्हणून तिसरी भाषा म्हणून इंग्रजी ज्ञान असणं काय चुकीचं नाही आहे, अवघड नाही, असणं गरजेचं आहे. पण अनेक शिक्षण तज्ज्ञ जगातील शिक्षण तज्ज्ञांनी म्हणतो, भारतातील नाही, तर त्या अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सुद्धा ठामपणे सांगितलेलं आहे की तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते मातृभाषेतूनच व्हावं. बरोबर. कारण फक्त शिक्षण म्हणजे ही कुठली तरी असेल पुस्तकं वाचली किंवा अक्षरं किंवा एखादी संख्या वाचली व ते समजून घेतलं म्हणजे शिक्षण नाही. तर ते भावनिक सुद्धा त्याचा विकास होणं महत्वाचं आहे. आणि शिक्षण तज्ज्ञ जगातले सांगतात त्या अर्थी कुठं तथ्य असल्या पाहिजे 100%. आता बरेच जे IAS ऑफिसर आहेत, सनदी अधिकारी म्हणतो आपण, बहुतांश सगळे हे जिल्हा परिषदेच्या मातृभाषेतून शिकलेल्या शाळेतूनच आहे. आम्हाला अभिमान आहे त्याचा. बरोबर. दुसरी गोष्ट, आज जाहिरातीचं युग आहे. त्या जाहिरातीतल्या याचा इफेक्ट इतका मनावर होतोय न कळत आपण आम्ही सुद्धा अशा गोष्टी अनावश्यक खरेदी करतो अनावश्यक बाजारात. खरंय सर. मुळात कसं आहे, आम्ही भाजीपाला किंवा फळं घेताना सुद्धा इडलेलं असेल तर त्या दुकानाला बघत नाही. पण अगदी लकलकीत चकचकीत असे जातोय स्टॉलवर, तिथे अद्याप आहे. पण खरं तर औषधांचा रासायनिक औषधं मारून ही फळं सगळी पिपळली असतात, वाढलेली असतात, त्याचा इफेक्ट होणार. पण हे आम्हाला माहित नाही, आम्हाला फक्त आकर्षक वाटलं. बरोबर. अशीच कंडिशन ह्या मराठी आणि इंग्रजीमध्ये झालेली आहे. दुसरी गोष्ट, अलीकडं काही तुमच्यासारख्या अभ्यासू तरुणांच्या मध्ये एक अशा पद्धतीची समज आलेली आहे मला वाटतं. आणि बऱ्यापैकी मातृभाषेमध्ये मुलांना प्रवेश घेण्याचा मी सध्या बघत आहे. बरोबर. जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा हा ओघ वाढलेला आहे. पण काही विद्यार्थी असे आहेत की शेजाऱ्यांचा मुलं जातं म्हणून तू जात, तसे पण भरपूर असे पण आहे. पण शक्यतो बऱ्यापैकी मला वाटतं की नाही, पहिलीपासून मातृभाषेत शिकलेला विद्यार्थी हा थोडासा आमच्या जिल्हा परिषदेमधून जाणारा विद्यार्थी किंवा येणारा विद्यार्थी तर त्याच्यामध्ये इंडियन कमी जास्त असू शकेल. पण त्याची जी भावनिक, शारीरिक, मानसिक ती जी काही एक क्षमता तयार पाहिजे ती तर आमच्याकडे होत असते. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्याकडं मंजुमन खलीफ म्हणून एक मुलगा आहे. तो इंजिनियर पण आहे, बऱ्यापैकी फिजिकल आहे, पण त्याला फक्त खेळाचा छंद जास्त. बरोबर. अभ्यासात रमत नाही त्याचा. कधी ते शाळेत, पण त्याला खेळाचा त्याचा जो अंग आहे त्या अंगावर विचार अभ्यास केला. आणि त्याला थोडंसं सकाळी धावणे किंवा थाळी गोळा
छोट्या छोट्या ट्रिक तिला दिल्या आणि तो केंद्रामध्ये नंबर आणला, तालुक्यात नंबर आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा तो 400 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक, बरं. 5 फेकमध्ये प्रथम क्रमांक आणला. हा. म्हणजे आपण त्यांना त्यांची जी काय त्यांच्या मनात सुप्त शक्ती आहे किंवा त्याच्याकडे जे आहे त्याला आपण थोडी चालना दिली तर ते होऊ शकतं. ओके. आज काय सर तू हाच हाच इकडे रे त्याचे तुम्ही आता या व्हिडिओमध्येच कौतुक करा सर. हाच तो विद्यार्थी आमचा. आज तर विद्यार्थी. ओके. असं तुझी प्रगती राहू दे भाऊ. हा ठीक आहे सर. आता आपण बोललो मराठी शाळा आणि इंग्रजी माध्यम शाळा, तर ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये आपण कम्पेअर केलं की तर आपण कुठे कमी पडतो सर सुविधामध्ये असो आणि त्यामध्ये? खरं तर कमी पडतो हा मला तरी शब्द इतकासा येऊ हा. पण तुलना केली तर थोडंसं माझ्या गरिबांच्या ह्या ज्या चित्रपट शाळा आहेत त्या शाळांच्या मध्ये नैसर्गिकरित्या त्यांना अध्ययन अध्यापन हे करत असतं आणि जो विद्यार्थी येणारा आहे तो आमच्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे तो शहरातला नाही आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या. ग्रामीण भागातला जे काय एक सामाजिक स्तर आहे तिथला जो एक भाषेचा असो किंवा तिथल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या परंपरेचा सगळ्याचा त्याच्यावर प्रभाव असतो आणि अशा पद्धतीनं आलेला मुलगा हा चांगल्या आता शहरामध्ये राहणारा जो विद्यार्थी समुदाय आहे त्यांचे पालक हे सुशिक्षित असतात जास्त करून मोस्टली आणि त्यामुळे त्यांना घरामधून सुद्धा न कळत कशाला त्या मुलांच्यावरती अध्यापनाचं किंवा त्यांच्याकडे थोडं होमवर्क म्हणा किंवा करून घेण्याचं त्यांच्या बघण्याचं हे कुठेतरी घडत असतं. पण माझ्या ह्या शाळेमध्ये येणारा विद्यार्थी आहे त्याच्या आईला आणि वडिलांना माहिती तो कदाचित कितवीला आहे हे सुद्धा त्यांना सांगता येणार नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. ओके. म्हणजे ज्या वेळा तो आमच्या शाळेत त्यांना पाठवून दिलेला आहे तो विद्यार्थी आणि गुरुजी हे म्हणजे त्यांच्या दृष्टीनं शाळा आणि शिक्षण. त्यामुळं थोडंसं ह्या गोष्टींचा सुद्धा आम्ही विचार करणं गरजेचं आहे. पण मला निश्चितपणे खात्री आहे की विद्यार्थी आमच्यातले जे घडतात ते स्वतःचा वर्ग स्वतः ओढतात. स्वच्छतागृहामध्ये सुद्धा किंवा परिसरामधली स्वच्छता हे स्वतः सगळ्या शिक्षकांनी दररोजची ते ठरलेल्या प्रमाणे ते परिपाठाच्या तिथे करतात. शिस्त लावली जाते. तिथं श्रम प्रतिष्ठा जपणे त्याच्यामध्ये आपल्या गाभा घटक जे आहेत घटनेमधले मूलभूत घटनेमधले त्यातले ते गाभा श्रम प्रतिष्ठा. बरोबर. नाहीतर आजकाल काय होते इंग्लिश मीडियम मध्ये जाणारा विद्यार्थी आणि माझ्या शाळेतला विद्यार्थी जर दोघांनाही जर कदा तुम्ही एका कुठल्या तरी अडचणी टाकला तर माझा विद्यार्थी रडत बसणार नाही किंवा तो मार्ग विचारणार नाही, तो थांबणार नाही, तो मार्ग शोधणार. हे मला म्हणजे गर्वानं मी सांगू इच्छितो. बरोबर. एक साधं उदाहरण सांगतो मी. शिष्यवृत्ती परीक्षा होती आणि 4-5 वर्षापूर्वीच एका परीक्षा केंद्रावरती मला जाण्याचा योग आला. तिथे गेल्यानंतर तिथं इंग्रजी माध्यमातल्या मुलांची पण आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची पण परीक्षा बैठक व्यवस्था होती आणि पालक म्हणजे आता इंग्रजी माध्यमात जाणारा मुलगा हा कसा होता टाय बूट आणि अगदी त्याचं युनिफॉर्म वगैरे अगदी मस्त त्याचं टिफिन वॉटर बॅग असं. आणि माझ्या शाळेतला त्या प्रॉपर शाळेतला जो विद्यार्थी होता तो रेग्युलर गणवेश आमच्या शासनाकडून मिळालेला गणवेश आणि असेल त्या पायातील त्याच्या चपला वगैरे घेऊन आला होता आणि तो विद्यार्थी इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आपल्या पालकांना कंप्लेंट करत होता आणि तिथं होतो आणि असं आहे पप्पा मी ज्या ठिकाणी बसलो तिथे डस्ट आहे असं तो सांगत होता, कंप्लेंट करत होता. आणि त्याचे पप्पा त्याला काहीतरी असं कोणाला तरी सांगायचं तेवढ्यात म्हणजे तो जिल्हा परिषदेतला जो विद्यार्थी होता तो त्याला म्हटला कुठं डस्ट आहे चल मग दाखव चल म्हटला. कुणीही त्याला सांगितलं नव्हतं. स्वतः गेला त्या वर्गातील तो झाडू घेऊन ते सगळं स्वच्छ केला आणि बाहेर येऊन टाकला. मी पण तिथं होतो आणि ते पालक पण तिथं होते, तो विद्यार्थी पण तिथं होता. मी म्हटलं साहेब आय एम प्राऊड ऑफ माय जिल्हा परिषद स्टुडंट. त्यांना एक विनंती केलं म्हटलं आता मी त्या मुलांना फक्त काय करवलंय एक आकर्षक आणि चकचकीत जग दाखवलं. पण भविष्यामध्ये आमच्याकडे एक शिक्षण तज्ञ होते आणि त्यांनी सांगितलं होतं जिल्हा परिषद शाळामध्ये आणि इंग्लिश मिडियम शाळेमधल्या मुलांच्या मध्ये फरक सांगितला होता. जर घरामध्ये सगळं त्यांना शिकवणारे आणि त्याचा अभ्यास घेणारे जर असतील तर इंग्रजी ठीक आहे, पण इंग्रजीच मला येत नाही आणि माझा मुलगा इंग्रजी शिकतोय तर त्याच्या भविष्यामध्ये वेलीवरचा दोडका होईल. बरोबर. आणि अशा अनेक अनुभव. आता माझे अनेक मित्र आहेत इंग्रजी माध्यमात होते सुरुवातीला पण नंतर ते न घर न घाट करत. मी
10वीपर्यंत ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये शिकलो आणि मी शिक्षक म्हणून आता काम करत आहे. झाली 33-34 वर्ष झाली. अनेक 4 महिन्यामध्ये मी सेवामुक्त होत आहे. पण हा जो फरक आहे हा फरक निश्चितपणानं कमी पडलो असं मला तरी काय वाटत नाही. उलट माझ्या जिल्हा शाळेतील विद्यार्थी हे सगळ्याच स्तरावरती त्यांच्या नैसर्गिक ताकदीवरती नैसर्गिक ह्याच्यावरती ते सक्सेस आहेत. त्यांना कुठलाही बघा आता अधिकचं काही मिळतच नाही. एक्स्ट्रा क्लासेस म्हणा किंवा आता गळीमध्ये बघितलं स्वतः गळीमध्ये विद्यार्थी सकाळी उठल्यानंतर नाश्ता चहा झाला की तो ट्युशनला जातो आणि तो शाळेच्या वेळेपर्यंत ट्युशनला आला म्हणाला टिफिन घेतला दप्तर अडकवला ते स्कूलला गेला. स्कूल मधून आल्या परत आणि काय ब्रेकफास्ट केला आणि परत गेला. म्हणजे तो विद्यार्थी हा यांत्रिक म्हणजे रोबोट त्याला केल्यासारखं ते काम चालू आहे. इथली मुलं कशी स्वच्छंदी मस्तपैकी मातीत मिसळून काम करत असतात. हे कुठेही कमी पडणार नाही अशी मला शाश्वती आहे. शेवटचा असा प्रश्न विचारायचा आहे सर, आपण झाड सगळीकडेच पाहिजे हवेचं आणि शाळेभोवती झाडं असणं, नवीन झाडं असणं, नवीन झाडं लावणं किती फायदेशीर ठरतो सर? वृक्षाचं महत्त्व हे आपण मान्यच करायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, संत परंपरा. संतांनी देखील सांगितलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे आणि विज्ञानात सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे. आणि आम्ही विज्ञानामध्ये शिकवतो देखील. जर आपण प्राणवायू घेऊनच जगतोय तर प्राणवायूची निर्मिती कोण करतोय? आमच्या कुठल्याही मुलग्याला विचारलं तर ते सांगू शकते. पण फक्त आम्ही शिकवण्यापुरतं झालं आणि कुठेही वाचण्यापुरतं झालं आणि अनेक वर्ष वृक्षारोपणाच्या अनेक मोहिमा होतात ते फक्त फोटोसाठी झाले असं माझं ठाम मत आहे. बरोबर. खरं तर हे आमच्या याच्यामध्ये आम्ही उपक्रम घेतला होता. विद्यार्थ्यांनी एक झाड लावायचं. म्हणजे आता आलेलं हे उपक्रम नाही आहे, ते मी 10-12 वर्षापूर्वी घेतलेला उपक्रम आहे आणि ते मी अभिमानानं सांगतो. कारण मला तरी माहिती होती की जर करता भविष्यामध्ये आपल्याला प्राणवायू पाहिजे असेल तर आपलं हे निसर्ग जपणं काळाची गरज आहे आणि त्याच्याकडं कोण बघायला पाहिजे. तर मी शिक्षक म्हणून माझ्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांना मी जर करता 40 विद्यार्थ्यांमधून एखाद दुसरा जरी तसा तयार झाला मानसिकतेचा तर त्याचा बाकीच्या 37-38 मुलांना त्याचा फायदा होणार भविष्यात. म्हणून तो एक प्रयोग केला होता की तुम्ही एक झाड जून-जुलैमध्ये तुम्ही कुठे लावताय त्याला आपल्याला कुठलंही त्याला बंधन नाही. तुम्ही झाडात शेतात लावा, परड्यामध्ये लावा किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी लावा. पण ते 10-15 झाडं नको. 1-2 झाडं जरी लावला ती झाडं त्यांची एक हे केलं होतं आम्ही तक्ता केला होता. त्याचं नाव आणि झाड कोणत्या प्रकारचं लावलं त्या प्रकाराचं नाव, कधी लावलं, तारीख आणि त्याची उंची किंवा असे त्याला फांद्या असतात. ह्या फांद्या एवढ्या फांदीचं हे झाड एवढ्या तारखेला लावलंय आणि त्याचा फीडबॅक आम्ही कसं घेणार होतो. महिन्यातून एक दिवस आपण काय करायचं त्या झाडांची आपण जाऊन पाहणी करायची आणि ती किती वाढलंय पुढे त्याची प्रगती पुस्तकं सगळं केलं होतं. बरोबर. आणि ज्या विद्यार्थ्यांनी लावलेलं झाड पुढच्या वर्षी मला वाटतं ऑगस्टमध्ये 15 ऑगस्टला कार्यक्रम असतो. त्या 15 ऑगस्टच्या आधी त्याचा रिझल्ट तयार करायचा निर्णय निकाल आणि पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याला 501 रुपये, 2 नंबरच्या त्याला 301 रुपये, 4 नंबरला 201 रुपये अशी आम्ही ती बक्षिसाची पण योजना आखली आणि त्याचा परिणाम झाला. पण तो 100% सक्सेस झाला नाही. पण अगदी मगाशीच मला म्हटलं की 40 मध्ये जरी 3-4 केली तरी खूप आहे. अशा पद्धतीने 8-10 विद्यार्थ्यांच्या प्रोग्रामाला चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेलं बघायला मिळालं. दुसरी गोष्ट ह्या गावामध्ये सुद्धा आता कसं आहे नदी आहे आणि काळी जमीन आहे, चांगली जमीन आहे. त्यामुळं इथं वृक्षारोपणासाठी जागा थोडीशी मिळणं कठीण आहे. तरी सुद्धा आम्ही शाळेच्या परिसरामध्ये जिथं फुलझाडं आम्ही लावायला पाहिजे त्या ठिकाणी फार मोठी नाही आणि अगदी छोटी पण नाही अशा चेरी त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी जे खाद्य असतं त्याची मुळं वगैरे जास्त खोल जात नाही, जे आपल्या इमारतीला सुद्धा धोका होणार नाही. भविष्यामध्ये 2-4 वर्षांमध्ये त्याची सावली सुद्धा होईल. अशा पद्धतीने चेरीची थोडी झाडं आम्ही लावलो, एक 6-7 झाडं. आणि महोगडी म्हणून एक चांगला वनस्पती आहे, ती सरळ अशी खांबासारखी उंच वाढते आणि ती औषधी आहे.
आणि त्याचं एक 25-30 वर्षानंतर लाकूड हे जहाज बांधण्यासाठी जास्त किमतीनं ते विकलं जातं. अशा हेतूनं या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलाय. थोडं शीत आता ह्या गावातील मुलांना खेळायसाठी, बाहेरच्या मुलांना सुद्धा खेळायला ग्राउंड, ह्याच्याशिवाय शाळेला म्हणजे गावाला ग्राउंड असल्यामुळे संध्याकाळी 5 नंतर गावातील सगळी तरुण मुलं ह्या ठिकाणी खेळत असतात. दोष त्यांचा नाही, खेळायलाच पाहिजे. आणि त्या खेळाच्या शाळेची बाग ही थोडीशी आम्हाला नाजूक वनस्पती टिकत नाही. तसे भविष्यामध्ये सांगितलेलं आहे जाळी वगैरे बांधून थोडंसं त्याला काही बंधन करता येईल. आणि झाडं खरी तर गरज आहे आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती आहे, पण फक्त गांभीर्याने आम्ही घेत नाही. बरोबर. उपक्रम वरून लादला म्हणून तो फक्त फोटोसाठी किंवा कागदावरती लिहिण्यासाठी उपक्रम व्हायला लागले. असं न करता थोडं, आता एक उदाहरण सांगतो मी. वडरी गावामध्ये आम्ही तरुण मुलांना एकत्र करून तिथे झाडं लावली आहेत. मला वाटतं आज 8वं किंवा 9 वर्ष असणार आहे. आज त्या झाडांच्या खाली आता मस्तपैकी गाड्या वगैरे लावतात आणि पूर्ण दगड असलेला तो माळ आहे. त्यातल्या उत्कर अशी जी तरुण होती ती मात्र उन्हाळ्यामध्ये सायकलवरून पाणी वगैरे घालून ती घातलं. मी असं कुठेतरी जो उपक्रमामध्ये समाज आला 100%. होय सर. आता मी पाहतोय की सगळीकडे आता कन्स्ट्रक्शन तरी चालू आहे सर तुमचं, व्यवस्थित तुम्ही आता चालू केलाय. आणि मी ऐकलंय की तुम्ही स्वतःच्या खर्चाने, खिशातून खर्चाने तुम्ही काहीतरी एक फुलाचं पाकळी तुम्ही एवढं खर्च करून तुम्ही व्यवस्थित करून घेतलाय सर शाळा. कारण ह्याच्या अगोदर तुम्हाला फंड वगैरे काही भेटत नव्हता, तरी पण तुम्ही तुमचा प्रयत्न इथे केलाय आणि आता तुम्हाला आमदार फंडातून थोडंफार काहीतरी भेटलाय म्हणून तुम्ही सगळं करून घेतलाय. आणि नंतर तुम्ही हे सर्व ग्राउंड, हे सगळं झाडं वगैरे लावणार आहे सर, तुम्ही वेगवेगळी झाडं वगैरे लावणार. आता ऑलरेडी तुम्ही लावलेला आहे. जर तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी येत असताय, तुम्ही थोडंसं इकडे तिकडे जरासं विचार करून क्रिकेट वगैरे खेळा. आणि तुमच्या एका चेंडूनं भरपूर असे खापऱ्या फुटलेले आहेत त्याच्या अगोदर. आता हे नवीन चालू आहे ते ठीक आहे, तरी पण आता ह्याच्या पुढून तुम्ही पण काळजी घ्या, कारण आपलीच बहीण भाऊ मुलं नातू सर्व इथंच खेळत आहेत, सर्व इथं शिकतायत. तर आपणच काळजी घ्यावं आपल्या पोरांचा, आणि आपलीच ही शाळा आहे. आणि एवढं तुम्ही तरुणांनी पण तेवढं काळजी करून तुम्ही इथं खेळा आणि कुठलेही नुकसान आपल्याकडून होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. सर, एवढं मला तुम्ही संधी दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे सर, आणि थँक्यू सो मच. आणि असं तुम्ही चांगले कार्य करत राहा आणि रिटायरमेंट झाल्यानंतर पण तुम्ही या शाळेला येऊन भेटा. हो, निश्चित. या शाळेबद्दल, ह्या गावाबद्दल थोडी वेगळी माझं स्वतःचं नातं वेगळं निर्माण झालं. निश्चितच भविष्य काळासाठी सेवानिवृत्त झालो तरी देखील मी माझी हक्काची शाळा म्हणून या ठिकाणी येणार. हक्काचे गावातील लोकरी सुद्धा मला हितने गावकरी सर तुम्हाला सर्व मदत करतीलच त्यांनी ह्याच्या पुढून तरी. सर धन्यवाद, थँक्यू सो मच सर. धन्यवाद.